नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, लग्नानंतर काही वर्षांनी शारीरिक संबंध बोरिंग वाटायला लागतात. त्यामध्ये नाविन्य राहत नाही. परंतु काही असे भाग असतात स्त्रीच्या शरीराचे जिथं तुम्ही टच केल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच अनुभूती येईल आणि नक्कीच तुमचा जो काही संभोग आहे तो एकदम व्यवस्थित होईल. तर मग चला आजच्या या व्हिडिओमध्ये हेच जाणून घेऊयात. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नवरा आपल्या बायकोला व्यवस्थित उत्तेजित करू शकत नाही हाच खरा प्रॉब्लेम आहे. शारीरिक संबंध प्रस्थापित करताना फोरप्ले करणं फार महत्त्वाचं आहे. पण फोरप्ले देखील अशा पद्धतीने केला पाहिजे की तुमची बायको त्यानं उत्तेजित झाली पाहिजे. शारीरिक संबंध प्रस्थापित करणं हा एक अतिशय रोमॅन्टिक आणि चमत्कारिक अनुभव आहे. पण मित्रांनो, अशाच प्रकारे किंवा एकाच प्रकारे शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानं लोकांना कंटाळा येतो. त्यांना शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यामध्ये नवनवीन पद्धती जाणून घ्यायच्या असतात, पण त्यांना ते माहीत पडत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये लोक अस्वस्थ होतात आणि कालांतरानं लोक निराश होऊन जातात. आजही अनेक जणांना माहीत नसेल की महिलांच्या शरीराचे असे काही भाग आहेत जिथं स्पर्श केल्यानं स्त्री अगदी उत्तेजित होते. उदाहरणार्थ, पुरुषांच्या काही भागांना स्पर्श केल्यानं ते उत्तेजित होतात. त्याचप्रमाणे महिलांमध्ये असे काही भाग आहेत ज्यांना स्पर्श केल्यानं त्या उत्तेजित होतात. हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही तुमच्या बायकोसोबत त्या भागांना स्पर्श कराल, ज्यामुळे ती खूपच उत्तेजित होईल. तर आज आम्ही तुम्हाला महिलांचे असे काही भाग सांगणार आहोत जिथे स्पर्श केल्यानं त्या उत्तेजित होतात. जे लोक आपल्या जोडीदाराची लैंगिक इच्छा पूर्ण करू शकत नाहीत त्यांच्यासाठी देखील हे फारच उपयुक्त आहे. आता पहिली जागा ती म्हणजेच गुडघ्याच्या मागे. हा भाग बहुतेकदा स्त्रियांमध्ये दुर्लक्षित केला जातो. हे क्षेत्र मज्जातंतूच्या टोकांनी समृद्ध आणि अत्यंत संवेदनशील आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या या भागावरती चुंबन घेतलं तर ती खूपच उत्तेजित होईल. आता पुढचा भाग ती म्हणजेच पाठ. महिलांच्या पाठीचा भाग देखील फारच संवेदनशील असतो. इथं चुंबन घेण्यानं स्त्रिया केवळ उत्तेजितच होत नाही तर त्यांचा ताणही कमी होतो. मानसिक आणि शारीरिक सुखानंतर ती स्वतःला तिच्या जोडीदाराला समर्पित करत असते आणि म्हणूनच इथे किस करणं फारच महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर पुढचा भाग आहे की जो सर्वांनाच माहीत आहे, ते म्हणजे ओठ. चुंबन घेणं हा लैंगिक संबंधाचा एक महत्त्वाचा भाग आहे. चुंबनानं स्त्रिया लैंगिक संबंधासाठी लवकर उत्तेजित होतात. चुंबनाने स्त्री सहजपणे स्वतःला समर्पित करायला तयार होते. याला संभोगापूर्वी करायचं असतं आणि ते फारच महत्त्वाचं असतं. आता पुढचा भाग आहे ते म्हणजे खांदे. बऱ्याच स्त्रियांच्या खांद्यांवरती चुंबन घेऊन लैंगिक संबंधातील उत्साह वाढवता येतो. आपल्या जोडीदाराच्या खांद्यांना चुंबन घेतल्यामुळे लैंगिक संबंधामध्ये त्वरित उत्तेजना मिळू शकते आणि याचा तुम्हाला फार फायदा होऊ शकतो. आता पुढचा भाग आहे ती म्हणजे छाती. मित्रांनो, स्त्रीची छाती ही फारच संवेदनशील असते. तुम्ही याला स्पर्श केल्यानं स्त्री त्वरित उत्तेजित होते आणि त्याचवेळी पुरुषांना देखील स्पर्श केल्यानं पुरुष देखील उत्साहित होतात. स्त्रियांचा अधिक केलेला हळूहळू स्पर्श हा पुरुषांना फार आवडतो. आता पुढचा भाग म्हणजेच मांड्यांचा भाग. जर तुम्ही तुमच्या पार्टनरच्या मांडीच्या बाजूला स्पर्श केला तर ती लवकर उत्तेजित होईल. जेव्हा तुमच्या जोडीदाराला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा वाटत नसेल तेव्हा त्यांना किस करताना त्यांच्या मांडीला स्पर्श करा. तुमचा जोडीदार अशानं अधिकच उत्साहित होईल. तसेच जर तुम्हाला तुमच्या जोडीदारांना खूपच उत्तेजित करायचं असेल तर तुम्ही त्याच्या मांड्यांवर चुंबन घेऊ शकता. असं केल्यानं तुमचा पार्टनर फारच उत्तेजित होईल. महिलांच्या मांड्यांचा हा भाग इतर भागापेक्षा अतिशय संवेदनशील असतो, परंतु तेवढाच दुर्लक्षितही असतो. आता पुढचा भाग आहे तो म्हणजेच हात. मित्रांनो, आता तुम्ही विचार करत असाल की महिलांचे हात कसे काही उत्तेजक अवयव असू शकतात. पण आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्ही जोडीदाराच्या हाताला प्रेमाने आणि रोमॅन्टिक पद्धतीने स्पर्श केला तर त्या उत्तेजित होतात. स्त्रियांचे हात सर्वात महत्त्वाचे इरोजनपैकी एक आहेत. जिथे महिलांना स्पर्श केल्यानं त्यांना खूपच लवकर उत्तेजना होते. आता पुढचा भाग आहे तो म्हणजेच मान. महिलांच्या मानेवर चुंबन घेतल्यानं त्या खूपच उत्तेजित होऊ शकतात. तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये देखील पाहिलं असेल की जेव्हा चुंबन घेताना अभिनेता महिलेच्या मानेवर चुंबन घेण्यास सुरुवात करतो आणि तेव्हाच ती हिरोईन फार उत्तेजित होते. त्यानंतर ते शारीरिक संबंध प्रस्थापित करताना आपल्याला दिसतात.
महिलांच्या मानेकडे कधीही दुर्लक्ष करू नका. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण त्यांना ती फारच उत्तेजित करत असते. आता पुढचा भाग आहे तो म्हणजेच कान. महिलांचा कानाचा भाग हा अतिशय संवेदनशील असतो. महिलांचे कान हे फार संवेदनशील जरी वाटत नसले तरी ते आहेत. जर तुम्ही महिलांच्या कानाशी जिभेच्या मऊ स्पर्शाने खेळत राहिला तर तुमचा जोडीदार हा लवकरात लवकर उत्तेजित होईल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हे काही शारीरिक भाग आहेत स्त्रीचे, जिथे तुम्ही स्त्रीला स्पर्श केल्यानंतर, प्रेमानं चुंबन घेतल्यानंतर ती स्त्री उत्तेजित होईल. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या संभोगातील रुची वाढवू शकता, वेगळेपण वाढवू शकता आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर मग मित्रांनो, आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.